प्रत्येक टॉपिक तुम्हाला शेअर करायचं आहे मी आता काय करणार आहे म्हणून. त्यांचं पुस्तक खरंच चांगलं आहे. त्याचबरोबर मला आर एस अग्रवालांचं पण पुस्तक आणायचं आहे, अजून आणलेलं नाहीये. त्याचबरोबर मला समग्र बुद्धिमत्ता हेही पुस्तक आणलं नसल्यामुळे मला स्पीड कमी असेल, पण दुसऱ्यांदा मी ज्यावेळेस ट्राय करेल करण्यासाठी तर मग काय होणार आहे, माझा स्पीड वाढेल आणि मला समज. नमस्कार माझ्या टेटचा अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींनो. तर आज आपण करणार आहोत अभ्यास शेकडेवारीचा. हे बघ, मी हा टॉपिक आज निवडला आहे शेकडेवारीचा. तर शेकडेवारी करताना आपण नीट लक्ष द्यायचंय की आपल्याला कशाचा शेकडा काढायचा आहे. मी ह्याच्यासाठी सांगते की मी हा शेकडेवारी अभ्यास मला ना प्रत्येक टॉपिक तुम्हाला शेअर करायचा आहे मी आता काय करणार आहे म्हणून. तर मी बघा, हे जे पुस्तक मी घेतलेलं आहे हे आहे पंढरीनाथ राणे यांचं. तुम्हाला दिसते हे पुस्तक व्यवस्थितरित्या. हे पुस्तक मी यूज करत आहे. ज्या कोणाला हे पुस्तक दिसत नसेल तर त्यांनी मला सांगावे. मी आज या पुस्तकाचा अभ्यास करणार आहे. यांचं पुस्तक खरंच चांगलं आहे. त्याचबरोबर मला आर एस अग्रवालांचं पण पुस्तक आणायचं आहे, अजून आणलेलं नाहीये, पण मी लवकरच आणणार आहे. त्यांचं पण शेकडेवारी बघणार आहे. त्याचबरोबर मला समग्र बुद्धिमत्ता हेही पुस्तक आणायचं आहे. मी अजूनपर्यंत आणलेलं नाहीये, मी आणणार आहे मात्र. आणि त्यानंतर मग आपण चांगली जोरदार तयारी करून अभ्यास करणार आहोत. बघा, हा शेकडेवारी टॉपिक करताना सुरुवातीला आपल्याला सोपे सोपे उदाहरणं आहेत शेकडेवारीचे. पण नंतर ते टॉपिक आहे ना, आणि एकदा सोडवल्यानंतर हा जो शेकडेवारी एकदा मी सोडवणार आहे आणि त्यानंतर रिपीट तोच शेकडेवारीचा पहिलेपासून सोडवणार आहे. बघा, जेणे त्याच्यामध्ये मी सोडवताना काय होणार आहे की सुरुवातीला मला काही समजणार नाहीये आणि स्पीड कमी असेल. समजलं नसल्यामुळे मला स्पीड कमी असेल, पण दुसऱ्यांदा मी ज्यावेळेस ट्राय करेल करण्यासाठी तर मग काय होणार आहे, माझा स्पीड वाढेल आणि मला समजलेलं थोडं असेल आणि मग त्यामुळे माझं काय होणार आहे, टॉपिक मी फास्टपणे मी कव्हर करून घेणार आहे. तर बघा, मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे मी हा शेकडेवारी हा टॉपिक मी करते हे मी तुम्हाला सांगणार आहे. मी कशी एकदम, माझा काही फिल्टर नाहीये, मी नॅचरली तशी दिसायला आहे बरं का. तर मी तुम्हाला शिकवणार आहे आपला शेकडेवारी हा टॉपिक. चला बघूया. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 1200चे 15%. आता आपण काढूया. 1200चे 15%. 15 इथे लिहायचे, शेजारसाने 100, हे 2 कट झाले. 15 गुणिले 12, 12 पंचे 60, 12 एक 12 आणि 6 18 म्हणजे 180. हे आपलं उत्तर आलं. किती पटकन आलं आहे की नाही ऑप्शनमध्ये 180. आता आपण 825चे 4% बघूयात. हे फर्स्ट, हे सेकंड. 825चे 4%. आता ह्याला आपण कसा भाग द्यायचा, 5ने भाग देऊन बघूया. 5 2 10 आणि 0 जसा तसा. 5 1 5, 3 राहिले. 5 30, 5 5 25, हो की नाही. 4 1 4, 4 5 20, 5 1 5, 5 3 15 आणि 5 3 15 म्हणजे किती झाले, 33%. हे बघा, ऑप्शनमध्ये आहे 33%. आलं उत्तर आपलं. आता हा प्रश्न बघूयात. 30चे 12%. 30चे 12%. बघा, अशा प्रकारे आपल्या शेकडेवारी काढायची आहे. 30चे 12% म्हणजे हा 0 कट झाला, हा 0 कट झाला. बेसक 12, बे पंचे 10, 3 सक 18, 18 छेदस्थानी 5. आता बघा, हे पॉईंटमध्ये उत्तर येणार. 5 3 15 पॉईंट. 3ला भाग जात नाही 5ने, मग 5 सक 30. आलं उत्तर 5 सक 30. फास्ट सोडवायचे, खूप फास्ट, कारण फास्ट सोडवल्याशिवाय आपल्याला उत्तर येणार नाही लवकर. 150चे आता बघा 11% काढायचे आहेत. हा कट झाला, हा 1 0 कट झाला. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 11, 11 1 11 5 55, 5 हातच्याला 11 1 11 आणि 5 16 म्हणजे 165ला. 165ला जर आपण 10ने भागल्यानंतर काय होणार आहे, हा 1
पॉईंट वाढणार, म्हणजे 16.5 हे आपलं उत्तर असेल. हे बघा, पहिलेच उत्तर आपलं आलं. आता 18चे 18 आहोत, 18चे 18%. तर यामध्ये काय असणार बघा, 2 याला भाग जातो, 2 9 18, 2 2 10 आणि 0, परत 2 5 10 आणि 0, मग 2 9 18, 2 2 4, 2 5 10, 9 9 81, 81 छेदस्थानी 25. आता 25ने आपल्याला 81ला भागायचं आहे. 25 एक 25, 25 त्रिक 75, मग राहिले किती 6. इथे किती राहिले 6 राहिले. मग 25 2, इथे पॉईंट येईल, 6ला भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट द्यायचा. 25 2 50, राहिला किती, अजून 10 राहिले त्याच्यातले. 60मधून 50 गेले, राहिले 10, मग अजून एक 0 वाढवायचा, म्हणजे 25 चोक 100 हे आपलं उत्तर येणार आहे बघा. 25 चोक 100 3.24. अशा प्रकारे आपण शेकडेवारी सोडवत आहोत. तर तुम्ही सुद्धा शेकडेवारीला सुरुवात करा आणि लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत आपली स्पीड वाढणार नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही, आणि आपली एकदा स्पीड वाढली तर आपल्याला कोणी थांबवू शकणार नाही. आणि सुरुवातीला काय होतं माहिती आहे का, आपण फॉर्म्युले पाठांतर करण्याकडे लक्ष देतो, परंतु आता कसं आहे माहिती आहे का, आपण जर जास्त फॉर्म्युले पण सुरुवातीला फॉर्म्युले आवश्यक पण आहेत, मग हळूहळू आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होत राहते, आणि एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाली त्या विषयाची, मग आपल्याला कुठल्याही याची गरज नाही भासत. काय म्हणतात तर सूत्रांची गरज भासत नाही, ते ऑटोमॅटिक आपण तयार करत राहतो. ते सूत्र आपण स्वतः तयार करतो की कशा प्रकारे या प्रश्नाला सूत्र लागेल म्हणून, आणि मग अशा प्रकारे आपण अभ्यास आपला सुरू ठेवतो. आणि आपण जेव्हा त्या प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न समजायला लागला तर मग आपल्याला काही टेन्शन राहत नाही की आपण काय अभ्यास करावा, म्हणजे कशा प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा ह्याची आपल्याला आवश्यकता राहत नाही. बघा, मी आज शेकडेवारी करत आहे, तर तुम्ही सर्वांनी माझ्याबरोबर शेकडेवारी या टॉपिकला सुरुवात करून आपला श्री गणेशाय नमः असं म्हणून सुरुवात करा, आणि अभ्यास करत राहा. अभ्यास करणे, आता बघा टेट कधी होईल काय होईल हे कोणालाच माहिती नाही. झाली लवकर, जितक्या लवकर झाली तर आपले सगळे टॉपिक पूर्ण कव्हर होणं पण गरजेचं आहे बघा. आणि जोपर्यंत आपण करणारच नाही, फक्त पेपरचा वाट बघत राहू की कधी पेपर होतो. आता पेपर जर गेल्या वेळेस बघा कसं दिलेलं त्यांनी, 25 दिवसामध्ये 20 दिवसामध्ये पेपरचं त्यांनी टायमिंग दिला होता. लगेच पेपर फॉर्म भरल्याबरोबर एक्झाम द्यावी लागली. तर असं परत जर झालं तर मग आपण काय करणार. त्यासाठी पूर्वतयारी पण आपण फक्त वाट बघतो की आपण परीक्षा कधी होणार आहे माहिती नाहीये, परीक्षा होणार आहे की नाही परीक्षा. आणि जर पेपरची डेट आलीच की आता एक्झाम होणार आहे, फॉर्म भरायचे आहेत, आणि ते काय आपल्याला जास्त टाइम देत नाही. आपल्याला थोड्या वेळामध्ये लगेच आपल्याला काय करायचं असतं, प्रिपरेशन थोड्या दिवसांमध्ये प्रिपरेशन. आता एवढे सारे गणित आहेत, खूप सारे काय आहेत त्याच्यामध्ये, सब क्वेश्चन्स आहेत, खूप क्वेश्चन्स आहेत, आणि त्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. एक क्वेश्चनचे बरेचसे पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये. मग ते सगळे लक्षात घेणं, त्याचं रिपिटेशन होणं फार गरजेचं असतं, आणि मग तेही स्पीडमध्ये होणं तितक्यात महत्त्वाचं असतं. आणि आपण म्हणणार की हां मी परीक्षा आल्यानंतर मी सुरुवात करेन, ते पॉसिबल नाही आहे, ते होऊ शकत नाही. माझ्याने पण होणार नाही, तर काय सांगते मी स्वतः. आणि मी ही तयारी माझी चालूच असते, तरी पण एखादं क्वेश्चन माझ्याने पण होऊन जातं. मग मला काय करावं लागतं, परत बघावं लागते, अरे अच्छा अशा प्रकारे करावं लागतं का. मग हे असं होतच राहतं. माझंच काही कोणीही असेल ना ते होतच राहतं. मग त्यासाठी आपल्याला प्रिपरेशन तर करावं लागेल. आपण म्हणणार परीक्षेची वाट बघणार, परीक्षेची वाट पाहिली, परीक्षा आली, आणि मग त्यानंतर आपली तयारीच नसेल तर मग काय करणार सांगा बरं. आणि परीक्षा होणार आहे हे सर्वांचं मत आहे की परीक्षा होणारच आहे. कधी होणार आहे हे कोणालाच माहिती नाही. आणि जर परीक्षेची डेट आलीच तर मग आपण काय करायचं. त्यासाठी प्रिपेअर करा. कुठला क्लास लावायचा असेल तर तो क्लास जॉईन करा, अभ्यासाला सुरुवात करा. आणि केल्याशिवाय तर होणार नाही. आता आपल्याला कोणी तर करून देणार नाही, तर आपल्याला स्वतःला प्रॅक्टिस करावी लागणार आहे. कितीही क्लास लावला तर प्रॅक्टिस स्वतःलाच करायची आहे. तर हे लक्षात ठेवून आपण अभ्यासाला सुरुवात करा. आणि ॲक्युरन्सी महत्त्वाची आहे, स्पीड महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा, आणि माझ्याबरोबर अभ्यास करा. थँक्यू.